26/3/26 असा एक सुवर्ण योगायोग या ठिकाणी आलेला आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राची श्रीराम नवमी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी या धार्मिक कार्यक्रमातून साध्य होताना चालू करताना आपल्याला पाहायला मिळते। बरोबर बीड शहर अतिशय धार्मिक लोकांचं शहर म्हणून आपण ओळखलं जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतोय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था की जे की या ठिकाणाहून येणारा जो प्रत्येक रामभक्त असेल तो कुठल्याही क्षणाला उपाशी जाता नाही कामाला, म्हणून या ठिकाणी खिचडीचं देखील वाटप करण्यात येत आहे। पुढे आपण पाहू शकतो की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकांना विनंती करून हे जे मित्रमंडळ आहे हे मित्रमंडळ या ठिकाणी खिचडीचं वाटप करत आहे प्रसाद। आणि प्रभू रामचंद्राचा आज जन्म झालेला हा योगायोग खूप वर्षांनी आलाय। खरं तर पाहिलं तर सुवर्ण योग म्हणावा लागेल आणि या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहरामध्ये खास करून मोटरसायकल रॅलीचं एक आकर्षण असतं आणि रात्री निघणाऱ्या शोभायात्रेचं आता जवळपास 5 ते 7 क्विंटलची या ठिकाणी जी आहे ती यांनी खिचडी अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट पद्धतीने बनवली आहे। येणाऱ्या जाणारा प्रत्येक भाविक भक्त या खिचडीचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। मन त्यांचं प्रसन्न होत आहे, समाधान कुठेतरी होत आहे आणि एकूणच धार्मिक वातावरण प्रसन्न आनंद देणारा हा जो क्षण आहे आपण याची डोळी याची डोळ्या या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी काही भक्त आहेत त्यांना आपण थेट जाणून घेणार आहोत। दादा ही संकल्पना कशी सुचली आहे तुम्हाला काय सांगाल? हे काय आता संकल्पनेचं काय आहे की सगळे लोक करतात, आपले पूर्वज बी करत होते आम्ही पण तेच करतो। हे सगळे मित्रांच्या सहकार्याने सगळं होतंय। एकूणच मित्रमंडळाला घेऊन हे सर्व अन्नदान जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। येणारा प्रत्येक भाविक भक्त जो आहे तो या ठिकाणी सिक्कीम समाधानाने जो श्रीरामाचा प्रसाद आहे जन्म आज त्यांच्या जन्माच्या महोत्सवाच्या निमित्तानं वाटला जातोय। आणि खरं पाहिलं तर बीड हा सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये कुठेतरी नावाजलेला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। रयत क्रांतीसाठी मी अनिल घोरड बीड।